हॅलो फ्रेंड्स, मी सोनल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी ईस्ट कसं बनवायचं ते पाहिलं आणि त्याच ईस्टपासून आपण कढाईमध्ये लादी पाव कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट बेकरीसारखा हा पाव तयार झाला आहे. चला तर मग सुरू करूया लादी पाव रेसिपी. या ठिकाणी मी एका बाउलमध्ये घरी बनवलेला अर्ध ईस्ट हे चांगलं ढवळून घेतलं आहे. आता आपण यामध्ये पाव चमचा साखर टाकायची आहे, पाव चमचा मीठ टाकायचं आहे आणि 1 वाटी मैदा टाकायचा आहे. मैदा हा चाळून घ्यायचा आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला चमच्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 वाटी मैद्यामध्ये 6 ते 7 पाव बनतात. तुम्हाला जर जास्त पाव बनवायचे असतील तर तुम्ही 1.5 वाटी 2 वाटी किंवा जास्तही मैदा वापरू शकता. अकॉर्डिंग टू मैदा तुम्हाला ईस्ट आणि बाकी गोष्टीही टाकाव्या लागतील. हे सर्व मिश्रण चांगलं असं मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये कोमट दूध टाकून चांगला असा गोळा बनवून घ्यायचा आहे. दूध हे आपल्याला कोमट करून वापरायचं आहे, रूम टेम्परेचर किंवा थंड दूध नाही वापरायचं आहे. थोडं थोडं दूध ॲड करून आपल्याला ह्याचा चांगला असा मऊसर गोळा बनवून घ्यायचा आहे. जेवढं आपण हे पीठ जेवढं जास्त मळून घेऊ तेवढे आपले पाव जास्त सॉफ्ट बनतील. सुरुवातीला हे पीठ खूप चिकट बनतं, पण डोंट वरी, आपण असंच मळत राहायचे. 4 ते 5 मिनिटानंतर ते आपोआप मिळत जातं आणि चांगलं सॉफ्ट बनतं. साधारणतः 8 ते 10 मिनिट हा गोळा आपल्याला असंच मळत राहायचा आहे. मधून मधून हाताला तूप लावायचं जेणेकरून हाताला पीठ जास्त चिटकणार नाही. जी पद्धत तुम्हाला योग्य वाटते ती पद्धत वापरून हा गोळा मळत राहायचा आहे. 8-10 मिनिट होत आलेले आहे आणि आपला हा गोळा चांगला असा मऊसर बनलेला आहे. घरच्या घरी पाव बनवायचे आणि खायचे आहे तर एवढी मेहनत घ्यावीच लागणार. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे पीठ वरच्या साईडने मऊ करून असंच ठेवून द्यायचे आणि आता आपल्याला एक रुमाल ओला करून यावरती ठेवायचा जेणेकरून हे पीठ कडक होणार नाही. साधारणतः 1.5 ते 2 तास हे पीठ आपल्याला असंच ठेवायचं आहे. 1.5 तासात हे पीठ चांगलं फुगतं आणि जेवढी क्वांटिटी होती त्यापेक्षा डबल होतं. चला तर मग 1.5 ते पावणे 2 तास झालेले आहे आणि आपण आता चेक करणार आहोत हे पीठ किती फुगलं आहे. वाव, तुम्ही बघू शकता डबलपेक्षाही जास्त फुगलं आहे. म्हणजे आपलं घरचं ईस्ट होतं त्याने चांगलं असं काम केलं आहे. परफेक्ट असा हा गोळा फुगलेला आहे, तुम्ही बघू शकता. लगेचच तुम्हाला दाखवते. आपण पीठ भिजवण्याआधी हा एवढा गोळा होता आणि पीठ भिजल्यानंतर 1.5 पावणे 2 तासात तो एवढा बनला आहे. म्हणजे आपलं होममेड ईस्टने परफेक्ट काम केलं आहे. आता पुन्हा एकदा यावरती तूप टाकून आपल्याला हा गोळा परत चांगला असा मळून घ्यायचा आहे. आता यावरती थोडंसं दूध टाकून पुन्हा मळून घ्यायचे चांगलं. आता या स्टेजला दूध टाकणेच कंपल्सरी नाही आहे, नाही टाकलं तरी चालेल, पण आपल्याला हा गोळा चांगला असा मऊ करत राहायचा आहे. साधारणतः 5 ते 6 मिनिट आपल्याला हे असंच मळत राहायचं आहे. पूर्णतः मऊ होईपर्यंत आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे. आता एका भांड्याला आपण तूप लावून घेणार आहोत जेणेकरून आपले पाव हे खाली चिटकणार नाही आणि बेक झाल्यानंतर पटकन निघतील. तुम्ही कुठलाही स्टीलचा डबा वापरू शकता, कुकरचा डबा असेल तोही वापरला तरी चालेल. डबा हा आपला तूप लावून तयार आहे. पिठाचा गोळा प्लेटमध्ये घ्यायचा आणि त्याचे इक्वल पोर्शनमध्ये गोळे बनवायचे. पिठाचे आपण सारखे 6 गोळे बनवले आहेत आणि एक गोळा घ्यायचा आणि तो हाताला तूप लावून पूर्णतः मऊ करून घ्यायचा आहे. गोळा हा चांगला मऊ केल्यानंतर आपण त्याला तूप लावलेल्या डब्यामध्ये ठेवायचा आहे. असं करत करत सर्व गोळे मऊ करून आपल्याला तूप लावलेल्या डब्यामध्ये ठेवायचे. थोडीशी जागा ठेवायची 2 गोळ्यामध्ये. सर्व गोळे अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण यावरती थोडं थोडं दूध लावायचे जेणेकरून आपले हे गोळे कडक होणार नाही.
आता हा डबा आपल्याला असाच 1 तास ठेवायचा, त्यावरनं एक ओला रुमाल टाकायचा. पाऊण तास झालेला आहे आणि आता आपण चेक करणार आहोत. हे गोळे छान असे फुगलेले आहे, तुम्ही बघू शकता. पाऊण तास 1 तासानंतर मस्त फुगतात. आता यावरून हलक्या हाताने दूध पसरवून घ्यायचे. आता आपण पाव बेक करण्यासाठी एक जुनी जाड अशी कढाई घ्यायची आहे. कढाईवरती झाकण ठेवण्यासाठी एक ताट घ्यायचं आहे जे व्यवस्थित कढाईवरती बसत असेल, किंवा एखादा जुना तवा घ्यायचा आहे जो कढाईवरती नीट बसेल. तवा घेतला तर तो गरम करून आपल्याला वरून ठेवायचा, जेणेकरून आपले पाव हे वरच्या साईडनेही चांगले भाजून निघतील. कढाईमध्ये पाव हे खालच्या साईडने पटकन भाजतात. गरम तवा ठेवला तर वरच्या साईडनेही भाजतील. आपल्याकडे 3 बर्नरचा गॅस आहे, एक मोठा, एक छोटा आणि एक मीडियम साईजचा. तर आपण मीडियम साईजच्या बर्नरवरती पाव बेक करणार आहोत. आता आपण गॅस पेटवून त्यावरती एक कढाई ठेवायची आणि त्यामध्ये एक जाळी ठेवायची. जाळी नसेल तर एखादं स्टँड किंवा वाटी ठेवली तरी चालेल. झाकण ठेवून मध्यम आचेवरती 8 ते 10 मिनिट आपल्याला कढाई ही प्रीहीट करून घ्यायची आहे. दहा मिनिट झालेले आहे आणि आपली कढाई ही चांगली अशी प्रीहीट झाली आहे. आणि आता आपण यावरती पाव बनवलेला डब्बा ठेवणार आहोत. यावरती आता झाकण ठेवून साधारणतः आपल्याला 35 ते 40 मिनिट हे पाव बेक करून घ्यायचेत. गॅस हा आपल्याला लो फ्लेमपेक्षा थोडासा जास्त आणि मीडियम फ्लेमपेक्षा थोडासा कमी ठेवायचा आहे. मध्ये एकदा दोनदा ओपन करून बघायचं आहे पाव हे व्यवस्थित बेक होत आहेत की नाही. 35 मिनिट झालेले आहे आणि आपण ओपन करून बघितलं. हे पाव आपले छान असे बेक झालेले आहे, तुम्ही बघू शकता. एकदम छान असा कलर आला यांना. आणि यावरनं लगेच आता आपल्याला तूप लावून घ्यायचे, जेणेकरून हे कडक नाही होणार. आता आपण टूथपिकने चेक करूया पाव हे बेक झालेले आहेत की नाही. साईडचे तर होतातच, आपण मधला पाव चेक करूया. टूथपिक क्लीन निघाली म्हणजे आपले पाव हे चांगले बेक झाले. पाव हे कढईच्या बाहेर काढून थंड करून घ्यायचे. पाव हे थंड झाल्यानंतर आपण त्याला डब्याच्या बाहेर काढायचे. सर्व टिप्स सहित ही होती आजची आपली रेसिपी. नक्की ट्राय करा. ओव्हन नसला तरी आपण पाव बनवू शकतो. बाहेर बेकरी बंद आहे तर घरीच हे पाव बनवून खाऊ शकता. एकदम मऊ असे हे पाव तयार आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेहमीच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.